एक्शन इंडिया टीव्ही न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राडेगाव येथे वीर बाबूराव शेडमाके स्मृती स्मारक परिसरात क्रांतिकारी शमशेर सिंह पारधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन सभा संपन्न। राडेगाव येथे वसंत पुरगे मित्र परिवार यांच्याकडून दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता क्रांतिकारी शमशेर सिंह पारधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती होती। वसंत पुरके यांचे क्रांतीवीर शमशेर सिंह पारधी यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिकारी शमशेर सिंह पारधी यांच्या सामाजिक व प्रेरणादायी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले। सभेला वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस कमिटी, अरविंद वाडोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ, राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राडेगाव तालुका काँग्रेस कमिटी, प्रदेश ठुणे अध्यक्ष राडेगाव शहर काँग्रेस कमिटी, अंकुश मुनेश्वर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राडेगाव, मंगेश राऊत, शंकरराव कोयताडे, महेश काडोपे, नानाजी कोवे, शुभम चिडाम, वनिश भोसले, स्वाती मेश्राम, शीतल कुटसंगे, अशोक पिपरे, राजेंद्र काळे, अफसर अली सय्यद, किशोर धामंदे, मधुकर राजकुरकर, पुरुषोत्तम चेडे, धवल कुगरुड, मनोज पेंदोर, मधुकर पावले, संदीप पेंदोर, राजेश्वर पिसे व इतर आदिवासी बांधव तसेच सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राडेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जोमडे। सुरक्षित राहतील आणि म्हणून मोठ्या मुश्किलनं का असेना, धावपळीत का असेना, शमशेर सिंग पारधींना जेव्हा फोटो पाहिला माझ्या तळेगावला तो अतिशय असा विकृत स्वरूपाचा खूप चांगला नव्हता, पण जेव्हा मी नेटवर फोटो शोधले तो इतका हँडसम देखना आणि वनेश आहे ना, पूर्ण आदिवासी समाजामध्ये सगळ्यात काही जमाती हुशार नाही आहे, पण व्यवहार चतुर आहे, लढवय्या आहे। तर अशा स्थितीमध्ये अत्यंत देखणी, बोलकी आणि कुठल्याही माणसाच्या आमदार खासदाराच्या अंगात जाऊनच भेटणारी जमात कोणती आहे? आमची सर आहे ना। अरे याची बटनच नाही बंद होत इतक्या, आणि ते आवश्यक आहे लोकशाहीमध्ये, बोलणं आवश्यक आहे। आणि मग जेव्हा आपले हे आले ना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत अरविंद तुम्ही नाही बोलले, मी नाही बोललो, झेलून घ्यायचं आपल्याला हे नाही, पण तिथे फक्त वनिशच भोसले बोलला या एपीएमसी मध्ये, बोलला का नाही तू? किंवा अशा प्रकारे अडवणं, आपल्या भूमिका स्पष्ट करणे अत्यंत आवश्यक बाबत। काही काळामध्ये सगळ्या जाती जमातींचे आणि बहुजनांचे सगळे लोक मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, त्याच्यामध्ये शमशेर सिंग भोसलेंचा प्रचंड मोठा वाटा होता। आणि म्हणून ज्या समाजाचे जे मोठे लढवय्ये आहे, कारण त्यांनी स्वतःच्या प्राणाची रक्ताची आहुती दिली, आपण मात्र आयत्या समाज जीवन करायला पाहिजे, आपण आयत्या बिळात आपण जन्माला आलो, स्वातंत्र्याच्या सूर्यप्रकाशात जन्माला आलो, आणि म्हणून आपल्याला जाणीव नाही एखादी गोष्ट सहज प्राप्त होती तर त्याची किंमत आपल्याला जाणवत नाही, पण आज मात्र त्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या प्रति आदर व्यक्त करणार छत्रपती शिवाजी राजांसारखा एक माणूस स्वतःच्या शेतातलं एखादं लाकूड जर लोकांना, फॉरेस्टच्या लोकांना तोडायचं असेल ना, तर तेही वाळलं, शुष्क झालेलं, कामातून गेलेलं, तर शेतकऱ्यांना त्याचा पाहिजे असलेला मोबदला दिल्याशिवाय झाडाला हात लावायचा नाही, आणि कुठल्याही झाडाच्या पालवीला सुद्धा देठाला हात लावून अशी सुंदर ही माणसं जगणारी होती, अत्यंत संवेदनशील होती, अत्यंत चाणाक्ष होती, द्रष्टे होते, आणि अशा प्रकारच्या क्रांतिवीरांच्या प्रति आपण आदर बाळगला पाहिजे। नवी त्यांचे 2-4 तत्व तरी आपल्या हातामध्ये अंगामध्ये पाणवल्या गेले पाहिजे। आज पत्रकार बांधव या ठिकाणी, समाज हितेची माणसं या ठिकाणी आहे। पुढल्या वर्षी आपण निश्चित चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घेऊ, पण मनोज आदल्या दिवशी सांगून ठेवू, आंघोळी नाही केल्या तर चालते, पण राईट टाईम हजर झालं पाहिजे, तर हे आपण सगळे दखल घेऊ, गमतीचा भाग नाही। टाईम इज मनी म्हणून पुढल्या वर्षी लवकर या, आणि या ठिकाणी आपण सगळेजण आला त्यांच्याप्रती आदर बाळगतो, त्यांच्या त्यांच्या शहादतीला, त्यांच्या एक प्रकारच्या वीरश्रीला मी अभिवादन करतो, सलाम करतो, पण आल्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद।